मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं स्वागत करते। आज आपण कोलंबी फ्राय बनवतो। 1.5 चमचा पण मिरची पेस्ट टाकली, आलं लसूण मिरची, लिंबू टाकतोय। ही कोळंबी घेतली बघा, आलं मिरची पेस्ट टाकली। कोळंबी आपण सालं वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले आणि काय करतो आपण लिंबू पिळून घेतो। तर आपण कोलंबी फ्राय बनवणार आहोत आज, मस्त कुरकुरीत असं कोलंबी फ्राय। अर्धा चमचा आपण हळद घेतोय, मिरची पावडर घेतोय 1 चमचा, आपण आगरी मसाला घेतला। आपण मीठ लावून घेऊया, म्हणजे मीठ मुरेल जरा आतमध्ये। आपण चिंचेचा कोळ काढलाय, म्हणजे चिंचेचा पल्प असतो तो काढून घेतलाय, तो लावून घेणार आहोत आपण। चिंचेचं जे पल्प होतं ते पण लावलं। आता 5-10 मिनिटं झाकून ठेवूया आपण, मॅरिनेट होते। आपण इथे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलंय, 2 टेबलस्पून रवा घेतलाय, 1 टीस्पून आपण लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून आपण हळद घेतले। हे सगळं मिक्स करूया आपण हे जे कवर बनवणार, म्हणजे कोलंबी आपण ज्याच्यामध्ये डीप करणार ते कवर बनवायसाठी आपल्याला हे पीठ लागणार आहे। थोडंसं मीठ टाकून घेतलं आपण। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। तर आता आपण पिठात घोळवून घेतल्या कोलंब्या। तव्याला टाकून घेऊया आपण।